राज्याच्या समाज कल्याण सामाजिक न्याय विभागाच्या आयुक्तालयाचे उपायुक्त विजयकुमार रामचंद्र गायकवाड यांना नुकतेच पुणे येथील उत्थान भारती फाउंडेशनच्या वतीने विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। मूळचे सोलापूरचे आणि MPSC पास होऊन राज्याच्या महिला व बालविकास विभागातून उत्तुंग कामगिरी केल्यानंतर सध्या सामाजिक न्याय विभागामध्ये उत्कृष्ट कार्य करत असलेले एक हुशार, हरहुन्नरी, अभ्यासू, तज्ज्ञ असे सनदी अधिकारी म्हणून विजयकुमार गायकवाड यांच्याकडे पाहिले जाते। विजयकुमार गायकवाड यांनी महाराष्ट्र राज्यातील सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे व इतर काही ठिकाणी संशोधन अधिकारी, जात पडताळणी अधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी तसेच सहाय्यक आयुक्त या विविध पदांवर काम करत असताना उत्कृष्ट कामगिरी पार पाडून आपल्या कार्याची विभागात छबी उमटवली आहे। काही वर्षांपूर्वी त्यांची पुण्याचे सहाय्यक आयुक्त म्हणून बदली झाली आणि त्यांनी त्यांच्या कामाचा डंका पुण्यात देखील दाखवून दिला। विद्यार्थ्यांच्या प्रलंबित अशा शिष्यवृत्ती प्रकरणांमध्ये विजयकुमार गायकवाड यांनी नेहमीच लक्ष घालून वेळोवेळी हा प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे। विभागामध्ये काम करत असताना ठिकठिकाणी समाज कल्याणच्या मागासवर्गीय तसेच इतर नागरिकांसाठी असणाऱ्या शासनाच्या विविध योजना, स्कीम्स किंवा कार्यक्रमांची अंमलबजावणी करणारे एक कर्तबगार असे अधिकारी म्हणून विभागाला व राज्याला यांची ओळख आहे। त्यांच्या अलीकडील काळातील कार्याची एक विशेष उल्लेखनीय असणारी बाब म्हणजे सन 2022-23 या वर्षात समाज कल्याणच्या वित्त व नियोजन विभागामार्फत महाराष्ट्र राज्यामध्ये नियोजित असलेले तरतूद असलेले बजेट हे तब्बल 97% वापरण्याचा पराक्रम करून दाखवला। अशा पद्धतीचे काम करून 97% बजेट वापरणारे या विभागातील बहुधा हे पहिलेच उपायुक्त असावेत। विजयकुमार गायकवाड यांच्या या सर्व अशा उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन पुणे येथील उत्थान भारती फाउंडेशनच्या वतीने त्यांना त्यांच्या प्रशासनातील विशेष उल्लेखनीय अशा कामगिरीबद्दल विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। शिक्षण क्षेत्रातील गुरुवर्य आदरणीय प्राध्यापक डॉक्टर BT लावणी यांचे हे फाउंडेशन आहे। महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मिलिंद जोशी यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना यावेळी सन्मानित करून गौरवण्यात आले। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।